नेपाळमध्ये निर्माण पूरस्थितीबाबत राज्य सरकार अलर्ट मोडवरती असून कोणाचाही संपर्क झाला तर त्या व्यक्तीची सुरक्षितपणे सुटका करण्यासाठी राज्य सरकारची तयारी आहे असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। नेपाळ तिबेटी परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तिथं गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे। आतापर्यंत 4 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत। केंद्र सरकारशी सातत्यानं संपर्क सुरू असून यंत्रणा 24 तास सतर्क आहे असं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। प्रशासनाकडे राज्यातल्या 80 पर्यटकांची माहिती प्राप्त झाली आहे, मात्र तिथं मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तसंच दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळे संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये। केंद्र आणि राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांचा शोध घेत आहे असं महाजन यांनी सांगितलं। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांमधून या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करायला सांगितलं आहे। नागरिकांकडे या संदर्भात अतिरिक्त माहिती असेल तर ती उपलब्ध करून द्यावी। माहिती देण्यासाठी संकेतस्थळाची 24 तास ते खुलं ठेवण्यात आलंय असं ते म्हणाले। पण लँडस्लाइडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत, त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाहीये। पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे, ते सुखरूप आहेत। पुढचा सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे। अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कळवावं। नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत। मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तासा कक्ष कार्यरत आहे। ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनी संपर्क क्रमांकावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे।